दीपक केदार बोलतोय, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष. अहो, 80 वर्षाचे काही दलित आई मंडाबाई भाले, ललित भाले, त्यांचं घर पाडलंय, 10 दिवस झालं उघड्यावर आहेत, जनावर आहेत, शेळ्या आहेत, पाऊस पडतोय. अरे एखादं जर मेलं तर काय होईल? माणूस मारण्याची, कोणतं अतिक्रमण काढण्याची तुमची कारवाई आहे? त्यांना मोबदला नाही, पुनर्वसन नाही, 72 वर्ष झालं. काय ऐकायचं तुमचं, सांगा ना मला. अहो मी इथं आलोय, चित्र एकदम भयंकर आहे साहेब. हा, ते काही झालं नाही म्हणतात, तुम्ही फोन लावा. हे जर झालं तर तुमच्यावर येईल बरं का साहेब. यांच्या केसाला जर काही झालं तर तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही हेड आहे तिथले. ही कारवाई केली का? या नाल्यावरती 2-2 मजली बिल्डिंग बांधल्यात उच्चभ्रू लोकांनी. ते सवर्ण आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई होणार नाही. आणि एक गरीब दलित महिला बसली तर तिच्यावर कारवाई होती. सगळ्याचं कारण सरसकट अतिक्रमण. अहो, एका घराचा, दलित घराचा आदेश आणि बाकी सवर्ण इतर आता त्यांचा आदेश नाही. 2-2 मजली बंगले त्यांनी 40 फूट अतिक्रमण केलं नाल्यावर. नाही, तुम्ही इथं जी कारवाई केली, तुम्ही आरोपी त्याच्यात. त्यांचं पुनर्वसन इमिडिएट झालं पाहिजे. देशाचे पंतप्रधान प्रत्येकाला घर द्या म्हणतात. आज उघड्यावर राहतात, पाऊस आला, हे भिजून एखादं मेलं, जनावर आहेत व शेळ्या आहेत त्यांच्याकडं, हातावर पोट भरणारे लोक आहेत. बाबासाहेबाचा फोटो घेऊन इथं बसलेत. तुम्ही इमिडिएट सगळ्यांना इथं पाठवा आणि त्यांची सोय करा. चालणार नाहीये.